चेलाराम डायबिटीज इन्स्टिट्यूट तर्फे सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। असं म्हणलं जातं, मुलगी शिकली प्रगती झाली, पण असेही म्हणले जाते, निरोगी स्त्री म्हणजेच निरोगी कुटुंब आणि निरोगी कुटुंब म्हणजेच निरोगी देश। सो आपल्या देशाच्या स्वास्थ्यासाठी प्रत्येक महिला ही निरोगी आणि सुदृढ हवी। महिलांना अनेक प्रश्न भेडसावत असतात, पण जर महिलांना मधुमेहाने ग्रासले तर त्यांचे प्रश्न अनेक द्विगुणित होतात। महिलांच्या आयुष्यातील अनेक टप्प्यांमध्ये मधुमेह बघायला मिळतो। जसं लहान मुलींना टाईप 1 डायबिटीस, ज्या टाईप 1 डायबिटीसच्या रुग्णांना इन्सुलिन हे वरदान आहे, अशा मुलींना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं। प्रौढ महिलांमध्ये टाईप 2 डायबिटीस हा दिसून येतो। प्रामुख्याने हा टाईप 2 डायबिटीस जीवनशैली बदलल्याने औषधीने कंट्रोल करता येतो, नियंत्रित ठेवता येतो। गरोदरपणातील मधुमेह हा प्रेग्नन्सीत दिसायला मिळतो आणि तो जर नियंत्रित ठेवला तर महिलांचे आणि होणाऱ्या बालकाचे आयुष्य आपण सुदृढ करू शकतो। मधुमेह असलेल्या महिलांमध्ये अनेक वेगवेगळ्या व्याधी आपल्याला दिसून येऊ शकतात, जसं की मेनोपॉज नंतर रिकरंट युरिनरी इन्फेक्शन दिसायला मिळते, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता बघायला मिळते आणि महिलांमध्ये ज्या महिलांमध्ये मधुमेह आहे त्यांच्यात नैराश्य पण बघायला मिळते। पण मैत्रिणींनो, हे आपण सगळं निगेटिव्हली बोललो किंवा नैराश्यपूर्ण बोललो, पण देर इज ऑलवेज वन पॉझिटिव्ह रे ऑफ होप। तर आज महिला दिनानिमित्त थोड्याशा मधुमेहानिमित्त टिप्स। तर मधुमेहाशी मैत्री करा, तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी, आहार तज्ज्ञांशी बोला, तुमची जीवनशैली बदला। थँक्यू।